इलेक्ट्रोक्युशननी मरते, कोणाच्यावर स्लॅब पडून मरते. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतोय की अमित चाटम या पायऱ्यांवर हसतायत की काल काय झाडांवर होता, आज मॅनग्रोव्हवर, आज मॅनहोलवर आहे. म्हणजे हे निर्लज्जपणा, ही लूट, हा भ्रष्टाचार कुठेही आहे ना. प्रशासन चालवता नाहीत, ना शहरांचं प्रशासन चालवता येतं, ना देश चालवता येत, ना एक मंदिराचं प्रशासन चालवता येतं तर फक्त लूटता येतं. आणि काल दुर्दैवी हे एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला हनुमानांचा अपमान, हिंदूंचा अपमान म्हणून भाजपचे जे अध्यक्ष आहेत नितीन नाबिन यांच्यासमोर हनुमानांना नाचवतायत. ह्याच्यापेक्षा मला वाटतं दुर्दैवी आपल्या देशात अजून काही नसू शकतं. हे काल दिसले दृश्य. पुण्याचं मिसिंग लिंक याचं उद्घाटन इतक्या थाटामाटात केलं गेलं, कोटी रुपये खर्च केले गेले, त्याच मिसिंग लिंकचा एक भाग कोसळला आणि जवळपास 17 तासांसाठी बरोबर आहे. कारण एकच आहे, आपण पाहिलं असेल, ही मिसिंग लिंक खरं तर 2015 साली चालू झाली होती. मिंदेंनी त्यावेळी मला नेलं होतं आणि मोपलवार आमच्या सोबत होते, तेव्हा आम्ही जाऊन पाणी करून आलो. आता सुरू होते 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 करत त्यांनी जेव्हा सुरू केली असेल, पण हीच मिसिंग लिंक जवळपास 4 वर्षांहूनही अधिक डिले झालेली आहे. हजारो कोटींनी ह्याचं एस्केलेशन झालेलं आहे. 7,000 कोटी 7,500 कोटीवर याचं कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर इन्फ्रामॅन मीच आहे म्हणून सीएम आणि डीसीएम मध्ये जो सतत वाद चालू असतो ते प्रूव्ह करायला, ते तुम्हाला दाखवायला कोणी जी वॅगन मर्सिडीज चालवत आहे, कोणी दुसरं काय चालवत आहे. आणि उद्घाटन केल्यानंतर आम्ही 15 जूनला जेव्हा मुंबई पुणे केलं त्यानंतरच सांगितलं होतं मी की 50 फूट देखील सपाट नाही, वरती खालती आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात खड्डे पडले आणि काल दरड तर कोसळलीच, मला वाटतं ते कमान पण कोसळली आहे तिथे. भयानक प्रकार. म्हणजे राज्यात किती भ्रष्टाचार सुरू आहे तसं बघा. समृद्धीवर खड्डे आहेत, इथे खड्डे आहेत. तो गोरेगावचा पूल, मृणालताई गोरे फ्लायओव्हर, तो देखील उद्घाटन केल्या 4 तासामध्ये एका स्कूटरचं स्टँड त्याच्यात खचला. एवढं भयानक काम हे भाजप करतं. आणि असाच भ्रष्टाचार यांनी राम मंदिरात केलेला आहे. एक मिनिट, हे पूर्ण केल्यानंतर अयोध्येवर पाऊस पडला त्यामुळे आता काल वातावरणी बदलावर बोलायला लागलेत. मी गेले 10 वर्ष बोलतो त्याच्यावर. काल बोलायला लागलेत मुख्यमंत्री. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं शिफारस केली की महागाईमुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवले पाहिजे. आम्ही पहिल्यापासून बोलतोय, भाजपच्या देखील वचननाम्यात आहे. पण 1,500 वाढवलेत त्यांनी, नाही वाढवलेत, त्याच्यावर पैसे त्यांनी मतं कमवलीत. तसंच देशभरात त्यांनी सांगितलं की आम्ही वाढवून देऊ, पण 85 लाख महिलांना याच्यातून कमी केलं. आणि आज पंतप्रधान कुठे आहेत? मिसिंग काय? अच्छा, लिंक. मला वाटलं आपण सीएम म्हणाले की हे पावसामुळे झालं, पण पावसाची जी आमच्या पुलाची टेस्ट आहे असं म्हणून काल त्यांनी. आता मी ह्या देशातल्या सर्व इंजिनियरना विचारत आहे, आतापर्यंतचे जे रस्ते होते ते रस्ते एकदा बनले, टेस्ट झालं, सेफ्टी चेक झालं की उद्घाटन व्हायचं आणि ते चांगले चालायचे. मुख्यमंत्री महोदयांकडे काय अशी योजना आहे की त्यांनी गडकरी साहेबांचं इथेनॉल E20 E35 ह्याच्यात टाकलेलं आहे रस्त्यांमध्ये, की पहिल्या पावसानंतर आता चाचपणी होते, परत रस्त्याची सेफ्टी चेक होतात आणि त्याच्यानंतर परत रस्त्यात खड्डे पडतात, मग त्यानंतर रस्ते चांगले होतात. हे नवीन काहीतरी त्यांनी आणलेलं आहे. मला वाटतं एक विद्यापीठ आपण काढावं, इथेनॉल युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, आणि त्याच्यात फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब आपल्याला नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, गल्लीत रस्ते कसे असतील ते दाखवू शकतात. आणि त्याच्यात मिंदे हे ऑनररी प्रोफेसर म्हणून येऊ शकतात. 49 करोडचा घोटाळा हा म्हाडामध्ये झाला, तरी राजस्थानमध्ये हे सगळं हडकंप मचलेलं आहे. पण वंदना सूर्यवंशी यांचं ट्रान्सफर करून सुद्धा ते अजूनपर्यंत वनमंत्री खात्यामध्ये गेलेले नाहीये. पण या मागचं कारण काय? त्यांनी बावनकुळेने सुद्धा लिहून दिले की यांचं ट्रान्सफर झालेलं आहे. या व्यक्तीची ट्रान्सफर अनेकदा झालेली आहे, पण तिथेच राहिलेली आहे. ह्यांचं खास कारण आपण मिंदेंना विचारू शकता. सॉरी, तुमच्याकडे येतो. 2800 कोटीच्या TDR जो देण्यात आला, ठाणे महानगरपालिका TDR देते. वन विभागाची जमीन होती. वन विभाग म्हणजे मंत्री गणेश नाईक अजूनही सर्वोच्च न्यायालयात जात, जर ते गेले तर 2800 कोटी ठाणेकरांचे. आता मला वाटतं गणेश नाईक साहेब तिथे काय निकाल देतील, कारण ते मध्ये त्यांनी एक आंदोलन, तिथे एक मोहीम छेडली होती भटक्या आमदारांना पकडण्याची वगैरे. तर आता जे म्हणजे हे जे आपण बोलतो ना, हे काय म्हणतात, इकडून तिकडे पळत असतात. हे महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश नाईक साहेबांच्या खात्यावर मिंदे किती हस्तक्षेप करत आहेत. जे मिंदे आधी रडायचे, माझ्या खात्यात हस्तक्षेप होतो, आता आपल्याला कळेल. पैसा कुठेतरी रक्कम खूप मोठी, 2800 कोटी रक्कम. पण जेव्हा आम्ही खजिनदार गोविंद देव महाराज त्यांना विचारलं असतं, त्यांच्याशी पत्रिका आहे की तुम्ही कोणाला दिली, तर काल जवळपास सगळे जे चोरीचे जे गेलेले जे सामान त्यांनी दाखल दिलं होतं, तुम्ही मंत्री. मला वाटतं आपण पाहिलं असेल
काल मंदिर यशस्वी काल काल ते कोण दोन लोक अनिल मिश्रा आणि चंपतराय हे दोघांची जेव्हा काल राजीनामे घेतले गेले, पहिली गोष्ट म्हणजे त्यांची राजीनामे घेतले गेले म्हणजे एक तिथे एस्टॅब्लिश झालेलं आहे की त्या सगळ्या ह्याच्यात अनियमितता झालेली आहे, घोटाळा झालेला आहे. नाहीतर काय उगाच असंच दुसरं कोणतरी बसवायचंय म्हणून आम्ही राजीनामे घेतो असं नाही झालेलं आहे. देशातल्या हिंदूंनी, करोडो हिंदूंनी जेव्हा प्रश्न विचारले तर चंपतराय आणि अनिल मिश्रांना राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्या बदली कोण आणलंय? दुसरे जे एक आहेत, दुसरे घोटाळ्यात पकडले गेले होते त्यांना आणलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे चंपतराय असतील की अनिल मिश्रा असतील की